ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। कामोठे येथे सलून व्यवसायातील अग्रेसर असणारे नाव नीरज ठाकूर यांचे नीरज सलून या सलून व्यवसायाच्या साखळीचे 10व्या सलून दुकानाचे उद्घाटन लोकनेते दिबा पाटील यांचे पुत्र श्री अतुल दिबा पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळेस माजी नगरसेवक माननीय श्री डॉक्टर अरुण कुमार भगत, माजी नगरसेवक विकास घरत, माजी नगरसेविका सौ कुसुमा म्हात्रे, कामोठे व्यापारी असोसिएशनचे श्री नानासाहेब मगदूम आणि टीम, श्री अशोक मदनडे सर, संतसेना नाभिक समाज मंडळ अध्यक्ष श्री संतोष बाळाराम भोसले, सचिव सेनापती वाघ, श्री सिंगेश्वर ठाकूर, सलकर अर्जुन जी, सलकर अभय शर्मा जी, खाजिंदर भागे, नारायण ठाकूर, उत्तम चिमणे साहेब, रविदादा कडू, कमलाकर चिमणे साहेब, सचिन पाटील साहेब, संदीप तुपे साहेब, मिलिंद भोसले, विद्या तामखेडे, गोविंद सिंग, मारुती शिरढोणकर, रोशन भोपी, सुनील तिवारी, प्रतीक नारायण आपटे, नीरज कुमार ठाकूर, श्री प्रमोद भगत, संतोष भोसले आणि टीम, डॉक्टर भारत देवडेकर सरकार, माननीय श्री गजानन ठोंबरे, माननीय श्री विनोद गुप्ता, माननीय श्री अरुण कुमार सिंह, श्री प्रतीक नारायण आपटे, नीरज कुमार ठाकूर, माननीय श्री सुदर्शन डंगारे, गौतमजी रॉयल गोल्ड, रूपसिंग मातोश्री, अंकिता सिंह, ज्योति मेडिकल, राजेश गव्हाण, दत्ताभाऊ चौहान, अशोक ठाकूर जी, अर्जुन सिंह, हेमंत सोनवणे साहेब, सुरेंद्र ठाकूर उर्फ हिटलर जी, विनोद ठाकूर, भूतिया जी, करकर्ता, अंसारी भाई, रमेश भाई, दिलखुश कुमार ठाकूर, रिंकू ठाकूर, धीरज कुमार ठाकूर, सोनू कुमार ठाकूर, सागर भगत सेठ, विशाल मोरे, नीरज ठाकूर आणि प्रतीक रामायण आपटे यांच्या संयुक्त रीतीने हा व्यवसाय चालू केला आहे। 10व्या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींना, ही वेळ अशी की याला आता काय जास्ती भाषण वगैरे करायची वेळ नाही आहे। मी नीरजला आणि आपटे याला जास्तीत जास्त शुभेच्छा देतो माझ्या वतीने, आमचे सर्व सहकारी आहेत त्यांच्या वतीने। आणि नीरजचे 10वं दुकान आहे। मी नीरजच्या मागच्या एका दुकानाच्या उद्घाटनाला आलो होतो, त्यावेळी मी नीरजला बोलवतो, नीरज मला पुढच्या दुकानाच्या उद्घाटनाला पण बोलव, आणि त्याप्रमाणे त्याने मला आज पुन्हा इथे बोलवलं आहे। नीरज ज्या पद्धतीने आपल्या धंद्यात प्रामाणिक राहून धंदा वाढवण्याचा प्रयत्न करतो, नक्कीच हे आज आमचे सर्वांचे दैवत दिबा पाटील साहेब यांचे सुपुत्र अतुलजी पाटील यांच्या हस्ते हा नीरज यांच्या 10व्या सलूनचं उद्घाटन झालेलं आहे आणि अतिशय आनंदात आणि उत्साहात हा उद्घाटन झालेलं आहे। आज नीरज यांचा पार्श्वभूमी बघितली तर हा एक कारागीर म्हणून आला होता, माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे। आज इथे असलेले सर्वच लोक ते बघितलं असतं तर व्यवसाय आणि व्यापार कसा करावा ह्या नीरजसारख्या माणसाकडून आपण शिकलं पाहिजे, आणि त्याच्या माध्यमातून आज एक काम करणारा व्यक्ती आज 10वा सलून त्याचं उद्घाटन झालेलं आहे। नक्कीच आज नीरजला असेल किंवा नीरजच्या परिवाराला असेल किंवा त्याचे आप्तिष्ट असतील किंवा मी सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। आणि याच्या अगोदरही मी बोललो होतो की कामोठ्यामध्ये नीरजच्या 9व्या सलूनचं जेव्हा उद्घाटन झालं होता तेव्हा नीरजचे 11 सलून किंवा 15 सलूनचे उद्घाटनसुद्धा आम्हाला आवर्जून भेटतो। आज 10व्या सलूनच्या उद्घाटनाला आम्ही इथे उपस्थित आहोत आणि येणाऱ्या काळात नक्कीच नीरज हा कामोठ्यामध्येच नव्हे तर मी पूर्ण पनवेलमध्ये असेल, नवी मुंबईमध्ये असेल तर असे सलून उद्घाटन करावं आणि आम्हाला बोलवावा। पण याच्या व्यतिरिक्त मी यात महत्त्वाचा मुद्दा बोललो की नीरज हा एका सलूनमध्ये काम करत होता 10 ते 12 वर्षापूर्वी, जेव्हा ही वसाहत पूर्णपणे डेव्हलपसुद्धा नव्हती। पण आज 20 वर्षापूर्वी ज्या माणसाची त्याने जे संबंध टिकवलेले आहेत तेच संबंध आज लोकांचे आजही टिकवले आहेत। इथे बघितलेले असतील, वयोवृद्ध असतील, आपल्या व्यावसायिक असतील किंवा महिला असतील किंवा कोणी राजकीय क्षेत्रातले असतील, सर्व लोकही आवर्जून नीरजच्या प्रेमापोटी इथे आलेले आहेत। त्याच पद्धतीचा हा व्यवसाय त्याने अतिशय उत्तमपणे करून आज 40 ते 50 लोक याच्यावर उदरनिर्वाह करून पोट भरतात। म्हणजे आज नीरज फक्त व्यवसाय न करता एक 50 लोकांचा कंपनी चालवतो, हे आपण स्वाभाविक म्हणजे
कोणताही विषय किंवा कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो, तो करणाऱ्याच्या इच्छाशक्तीवर असतो. हे आपण नक्कीच नीरज करून शिकलं पाहिजे. आणि व्यवसाय हा पैशाचा असला तरी ह्या विचारांवर होत असतो, आपल्या बुद्धीवर होत असतो आणि आपल्या मानसिकतेवर होत असतो. बऱ्याच वेळेला पैसा असून सुद्धा आपण व्यवसाय करू शकत नाही, पण तुमची मानसिकता असेल आणि तुमची विचारधारा व्यवस्थित असेल, व्यवसायाच्या दृष्टिकोनाने आणि इच्छाशक्ती चांगली असेल तर नक्कीच नीरजसारखे 10 सलून आपणही उभारू शकतो. आणि आपण नीरजसारख्या माणसाकडून, छोट्या माणसाकडून एक प्रेरणा घेतली पाहिजे की आपण व्यवसाय कसं केलं पाहिजे. मी याच्या अगोदरसुद्धा बोललो की नीरजनी ज्या 15 वर्षापूर्वीचे जे सोनोका जपलेला आहे तो आजही त्या पद्धतीत आपण योग्य पद्धतीत त्याने ठेवलेला आहे. म्हणजे आज बरेच लोकांचे संबंध असतील, काही हे असतील ते टिकवलेले आहेत. त्याच्यामुळे व्यवसायामध्ये आपला जिभेवर साखर ठेवणं हे महत्त्वाचे आहे. आणि नक्कीच नीरजसारख्या माणसाकडून आपण हे शिकलं पाहिजे. आज मी राजकारणात असेल किंवा माझ्या व्यतिरिक्त इतर कोणी व्यावसायिक असतील किंवा इतर काही असेल, पण नीरजसारख्या कोणतीही गोष्ट छोट्यापासून मोठी होते. त्यामुळे नीरजसारख्या छोट्या व्यवसायाकडून आपल्यासारख्या मोठ्या व्यवसाय असतील त्यांनी नक्कीच प्रेरणा घेतली पाहिजे. मी अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा नीरजजींना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नीरज एअर आर्टचे मालक नीरज ठाकूर यांच्या आज 10व्या शाखेचे उद्घाटन एक चांगल्या प्रकारे झालेले आहे. नीरज हे आमचे चांगले सहकारी आहेत. आमचे संत सेना नाभिक समाज मंडळ कामोठेचे ते एक उपसचिवच्या पदावरती आज कार्यरत पण आहेत आणि चांगल्या प्रकारे मंडळाचे कार्य पण चांगले करतात. तसंच त्यांची प्रत्येक शाखा ही चांगल्या प्रकारे ओपन होत आहे. आणि आम्ही पूर्ण मंडळी, आम्ही पूर्ण जे कार्यकर्ते आहोत, जे त्यांचे सहकारी हे त्यांना चांगल्या प्रकारे उत्तम सहकार्य करत आहोत आणि तेही आमच्याबरोबर चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. आणि नीरज ठाकूर यांनी अशा प्रकारे आपल्या शाखा पुढे वाढवत जाव्या असे आमच्या पूर्ण मंडळातर्फे, आमच्या पूर्ण नाभिक समाजातर्फे त्यांना शुभेच्छा आहेत. नाभिक समाज नेहमीच लोकांचा एक सेवा देत आला आहे. स्वतःचा उदरनिर्वाह करता करता इतरांचं सौंदर्य वाढवण्याचं काम नाभिक समाज करत आहे. काय सांगाल? नाभिक समाजाचा एक पहिल्याचा पूर्वीचा नाभिक समाज बघाल तर तो फक्त तुमचं एक केस दाढीवरतीच अवलंबून होता की लोकांची फक्त केस आणि दाढीच करणे. पण आज सलून एक चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहेत. चांगले त्याच्यामध्ये सर्व्हिसेस तुम्हाला मिळत आहेत. लोकांचे रंगरंगोटी लोकांना कसं सुंदर दिसता येईल असं सलूनच्या माध्यमातून, ब्युटी पार्लरच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे लोकांचं चेहऱ्यावरती लूक, केसांवरती लूक असे नवीन नवीन काही प्रकारचे डिझाईन्स लोकांना चांगले करतील. ज्या प्रकारे स्वतःचं रूप चांगल्या प्रकारे दिसेल असं सलूनचे जे चालक मालक जे काय आहे ते सगळे असे सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एक लोकांना चांगली ग्राहक सेवाही देत आहेत. नीरजचं व्यक्तिमत्व जर बघितलं तर हास्यमय आणि विनोदी व्यक्तिमत्व हे आपल्या दुकानाला कसं लाभदायक असतं याचं थोडं. सर, आमचं जे काम आहे ते असं आहे की डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी लागते. कारण तसंच काम केलं तर धंद्यामध्ये तुम्हाला उत्पन्न आहे. नाहीतर गरम डोक्याने जर आपण काम केलं तर कधीच आपलं काम सक्सेस होणार नाही आणि आपण बिझनेसने पुढे जाणार नाही. तर मी विद्या तामखडे आज नीरज ठाकूर यांच्या 10व्या शाखेच्या ओपनिंगसाठी मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. नेहमी हसत खेळत व्यक्तिमत्व, त्यांचा माझा कधी संबंध बिझनेसच्या निमित्ताने येत नाही आहे, तरी पण ताई करून नेहमीच माझ्या कार्याचं ते नेहमी प्रशंसा करत असतात. आणि अशा या व्यक्तीस 10व्या शाखेचं ओपनिंग करण्यासाठी मी शुभेच्छा द्यायला इथे आले आणि लवकरच 25 शाखांचं उद्घाटन व्हावं आणि त्यासाठी मला त्यांनी बोलवावं ह्या शुभेच्छा देते. धन्यवाद. माझं नाव सारंग चपळगावकर. मी कामोठेमध्ये सेक्टर 10मध्ये राहतो आणि 2012मध्ये मी कामोठेमध्ये राहिला. त्यावेळी कामोठेमध्ये एकच AC सलून होतं आणि तिथं नीरज ठाकूर हा एक कारागीर होता आणि त्याच्याकडे मी काम करत होतो. आणि त्यानंतर नीरजची आणि माझी म्हणजे अशी बॉन्डिंग झाली की नीरज हा माझ्या घरातलाच एक मेंबर आहे असं झालं. आणि माझे वडील, माझा मुलगा या सगळ्यांची कामं नीरज करत होता. माझे वडील हँडिकॅप होते तर नीरज घरी येऊन त्यांचं काम करायचं. जर कुणी दुसरं आलं तर ते थोडेसे एक्सेंट्रिक होते, ते दुसरं कुणी आलं तर त्याला हटवून द्यायचं. नीरज असेल तरच ते काम करायचं. माझ्या मुलाचं लग्न झालं तेव्हा
मुलांनी मला सांगितलं की बाबा मी नीरजकडेच काम करतो. तर नीरजचं पूर्ण स्थित्यंतर म्हणजे 2012 ते 2024 हे पूर्ण स्थित्यंतर मी